वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। अपघातानंतर दाढी आणि केस कारमध्येच कापले, पोलिसांची कोर्टाला माहिती। मिहिर शहाचे वडील राजेश शहा शिवसेना उपनेता पदावरून कार्यमुक्त, एकनाथ शिंदेंच्या आदेशावरून कारवाई। मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टात 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी। मागासवर्ग आयोगाचे वकील परदेशात असल्याने कोर्टाकडून 3 आठवड्यांचा वेळ। ओबीसी आरक्षणावरून विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ, सत्ताधारी आमदारांनीच बंद पाडलं कामकाज। विधान परिषदेतही सत्ताधारी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या आदेशांची पायमल्ली, आक्रमक सदस्यांना बाहेर काढायला मार्शल बोलावले पण आलेच नाहीत। कामकाज तहकूब करून विधिमंडळ सचिवांनी घेतली झाडाझडती। अजिंक्य नाईक आणि विहंग सरनाईक यांनी भरला एमसी अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज। नाना पटोलेंच्या अर्जाबद्दल सस्पेन्स कायम। मुस्लिम महिलाही पोटगीचा दावा करू शकतात, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। सीआरपीसीच्या कलम 125 नुसार दावा करता येतो असा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। पेडणे बोगद्यात चिखल साचल्यामुळे कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प, चिखल काढण्याचं 50% काम पूर्ण। आज रात्री 8 वाजेपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी, सीलिंग आणि कोस्टल रोडला जोडण्याचं काम 2 ते 3 आठवड्यात पूर्ण करणार। खुनाच्या आरोपीच्या निर्घृण हत्येनं जालना शहर हादरलं, 10 ते 11 आरोपींकडून चाकूनं वार। फलटणमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात प्रशासन आणि विश्वस्त मंडळात वाद, जेवणाची वाहनं वेळेत न सोडल्यानं विश्वस्त मंडळाकडून प्रशासनाचा निषेध। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ, जानेवारी ते जून मधल्या थकबाकीसह जुलैच्या वेतनासोबत वाढीव भत्ता रोखीनं मिळणार। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।